विभाग आयोजित ऑनलाईन एज्युकेशनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. आपला आजचा विषय आहे मराठी अक्षर भारती आणि या विषयाअंतर्गत आपण कृतीपत्रिकेचा अभ्यास करत आहोत. त्या अंतर्गत आपण पद्य विभाग आज अभ्यासणार आहोत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जी आपली कृतीपत्रिका असणार आहे 80 गुणांची, त्यामधील आपण गद्य विभाग यापूर्वीच्या तासाला अभ्यासलेला आहे. आज आपण पद्य विभाग जो आपल्याला 16 गुणांसाठी असणार आहे, तो पद्य विभाग आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. तर पद्य विभागातील कृतीनिहाय गुण विभागणी कशी असणार आहे, त्यामध्ये अ, येणारे जे प्रश्न आहेत ते कशाप्रकारे असणार आहे, याची सविस्तर माहिती आपण या विभागात आज जाणून घेणार आहोत. तर या विभागात आपल्याला 2 पठित पद्य म्हणजेच आपल्या पाठ्यपुस्तकातील 2 कवितेंवर आधारित प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारले जाणार आहेत. मग यामध्ये प्रश्न क्रमांक 2 आणि प्रश्न क्रमांक 2 अशा प्रकारे प्रश्न असणार आहे. जे आपल्याला दोन्हीही प्रश्न, प्रश्न 2 8 गुण आणि प्रश्न 2 हा 8 गुण असे एकूण 16 गुणांसाठी हा विभाग असणार आहे. तर बघा मग या पद्य विभागात 16 गुणांची विभागणी कशाप्रकारे केली गेली आहे? तर प्रश्न प्रकार कसा असणार आहे? प्रश्न कृती कशी विचारली जाणार आहे? तर या ठिकाणी बघा, प्रश्न 2 यामध्ये कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. 8 गुणांसाठी हा प्रश्न असणार आहे. या प्रश्नामध्ये आपल्याला पाठ्यपुस्तकातील कोणतीही एक कविता दिली जाणार आहे आणि दिलेल्या कवितेवर आधारित आपल्याला खालील प्रश्नकृती दिल्या जाणार आहे. मग त्या प्रश्नकृतींमध्ये 2 ज्या कृती आहेत, त्या आकलनावर आधारित कृती असणार आहे, ज्या आपल्याला 2-2 गुणांसाठी असणार आहे. आणि तिसरी जी कृती आहे, ती कृती कवितेतील शब्दांचा अर्थ, म्हणजे दिलेल्या कवितेतील कोणतेही 4 शब्द त्या ठिकाणी तुम्हाला दिले जाणार आहे. ते 4 शब्दांचा अर्थ त्या ठिकाणी आपल्याला लिहायचा आहे 2 गुणांसाठी. आणि चौथी कृती असणार आहे काव्य सौंदर्य. सौंदर्यावर तुम्हाला त्या ठिकाणी कृती विचारली जाईल 2 गुणांसाठी. आणि त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 यामध्ये दिलेल्या 2 कवितांपैकी कोणत्याही एका कवितेसंबंधी दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा. कोणत्याही 2 कविता त्या ठिकाणी तुम्हाला दिल्या जाणार आहे पाठ्यपुस्तकातील आणि त्या 2 पैकी कोणत्याही एका कवितेवर आपल्याला काय करायचंय दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवायच्या आहेत. मग बघा प्रश्न प्रकार कसे असणार आहे? प्रश्न 2 या प्रश्नामध्ये पाठ्यपुस्तकातील एक कविता देण्यात येईल. त्यावर 8 गुणांच्या कृती विचारण्यात येतील. आपण बघितलं की प्रश्न क्रमांक 2 आणि प्रश्न क्रमांक 2 या प्रत्येकी 8 गुणांसाठी आपल्याला हे प्रश्न असणार आहे. मग यामध्ये आपल्याला प्रश्न कशाप्रकारे विचारण्यात येतील? कोणत्या प्रकारे कृती विचारण्यात येतील? तर बघूया. आकलन कृती ज्या आहेत, आकलनावर आधारित जे काही प्रश्न स्वरूप आहेत, ते आपल्याला त्या ठिकाणी 2 आकलन कृती, 2-2 गुण असे 4 गुणांवर आधारित आकलन कृती आपल्याला या ठिकाणी विचारण्यात येणार आहे. मग या कृतीमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात येणार आहे, त्या प्रश्नांचं स्वरूप कसं असणार आहे, ते बघूया. तर आकलनाचे जे काही कृती आहे, त्याचे प्रश्न स्वरूप कसे असणार आहे बघा. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न स्वरूप येऊ शकतं. मग खाली आपण घेतलेले आहेत, आकृती पूर्ण करा. एका शब्दात उत्तर लिहा किंवा एका वाक्यात उत्तर लिहा. योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा. तुम्हाला अपूर्ण विधान दिले जाईल आणि त्याखालील काही पर्याय दिले जातील. मग ते विधान पूर्ण करण्यासाठी आपल्याला योग्य पर्यायाचा काय करायचा आहे, योग्य वापर करायचा आहे आणि विधान पूर्ण करायचं आहे. किंवा जोड्या जुळवा. योग्य जोड्या जुळवा हा आपला आवडता विषय असतो. हो की नाही? मॅच द फॉलोइंग. फटाफट आपण जोड्या जुळवत असतो. तर हा असा सुद्धा प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी येऊ शकतो. त्यानंतर कारणे लिहा, चौकटी पूर्ण करा. अपूर्ण चौकट दिली जाणार. ती चौकट आपल्याला पूर्ण करायची असणार आहे. त्यानंतर तक्ता पूर्ण करा. जो चार्ट दिला जाणार आहे, तो सुद्धा अपूर्ण असणार आहे. तो सुद्धा आपल्याला पूर्ण करण्यासाठी प्रश्न येऊ शकतो.
त्यानंतर चूक की बरोबर ते लिहा, असा सुद्धा प्रश्न आपल्याला आकलन कृतीमध्ये विचारला जाऊ शकतो. किंवा या आशयाची ओळ कवितेतून शोधा किंवा कवितेतून शोधून लिहा. काही आशय दिला जाईल आणि त्या आशयाशी संबंधित कवितेतील ओळ शोधून लिहिण्यास सांगितले जाईल. अशा प्रकारचे प्रश्न स्वरूप त्या ठिकाणी आपल्याला येणार आहे. मग यातली कोणतीही कृती, कोणतंही प्रश्न स्वरूप आपल्याला त्या ठिकाणी येऊ शकतं. प्रश्न 3 प्रश्न 3 मध्ये कवितेतील शब्दांचा अर्थ. तुम्हाला जी कविता दिलेली आहे प्रश्न 2 अ मध्ये त्या कवितेतील कोणतेही 4 शब्द या प्रश्न प्रकारामध्ये आपल्याला कवितेतील कोणतेही 4 शब्द देण्यात येतील आणि त्याचे अर्थ त्या ठिकाणी आपल्याला लिहायचे आहे. बरोबर अर्थ लिहिणं त्या ठिकाणी अपेक्षित असणार आहे आणि हा प्रश्न आपल्याला 2 गुणांसाठी असणार आहे. म्हणजे प्रत्येकी शब्द हा आपल्याला अर्धा गुणांसाठी दिले जाणार आहे. नंतर पुढची कृती आहे काव्य सौंदर्य. या प्रश्न प्रकारात विचार सौंदर्य, भाव सौंदर्य, आशय सौंदर्य अशा घटकांवर तुम्हाला 2 गुणांची कृती त्या ठिकाणी विचारण्यात येईल. असे एकूण 8 गुणांवर आपला प्रश्न क्रमांक 2 अ हा असणार आहे. त्यामुळे आपल्याला प्रत्येक प्रश्न समजून घेणं हे महत्वाचे आहे. नंतर प्रश्न 2 आ हा जो प्रश्न प्रकार आहे, यामध्ये आपल्या पाठ्यपुस्तकातील कोणत्याही 2 कवितेंची त्या ठिकाणी नावं आपल्याला दिली जाईल आणि आपल्याला प्रश्न असणार आहे, की खालील 2 कवितांपैकी कोणत्याही एका कवितेसंबंधी दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा. असा प्रश्न असणार आहे आणि हा प्रश्न आपल्याला असणार आहे 8 गुणांसाठी. मग कृती पत्रिकेतील पद्य विभागात प्रश्न 2 आ हा आपल्याला 8 गुणांसाठी कृती त्या ठिकाणी दिली जाणार आहे. तुम्हाला मुद्दे दिले जाणार आहे आणि कवितेंची नावं सुद्धा त्या ठिकाणी दिली जाणार आहे. मग आपल्या पाठ्यपुस्तकातील कोणत्याही 2 कवितांची नावं त्या ठिकाणी दिल्यानंतर आपल्याला दोघांपैकी कोणतीही एक कविता त्या ठिकाणी निवडायची आहे. दोघांपैकी कोणतीही एक कविता आपल्याला काय करायची आहे त्या ठिकाणी कृतीच्या आधारे सोडवायची आहे. त्यावर 8 गुणांच्या कृती विचारण्यात येतील. त्या कृतींचं स्वरूप कशाप्रकारे असणार आहे? कोणकोणत्या कृती, कोणकोणते प्रश्न त्या ठिकाणी असणार आहे? ते बघूया. तर सर्वप्रथम आपल्याला काय करायचंय, कवितेचं नाव निवडायचं आहे. 2 कविता दिलेल्या आहेत, त्यापैकी आपण कोणती कविता चांगल्या प्रकारे त्याच्या कृती आपण सोडवू शकतो, अशी कविता आपल्याला निवडायची आहे. मग त्यावर आधारित हा रसग्रहणाचा भाग आहे. जसं तुम्ही इंग्लिश सब्जेक्टमध्ये ॲप्रिसिएशन करत असतात, त्याच प्रकारचं आपलं हे मराठीतलं ॲप्रिसिएशन आहे. त्याला आपण रसग्रहण म्हणत असतो. मग या ठिकाणी वेगवेगळ्या कृती दिलेल्या असतात. त्या कृतीनुसार आपल्याला काय करायचं असतं, आपली कृती सोडवायची असते. मग यामध्ये बघा, जी कविता दिलेली आहे किंवा जी कविता तुम्ही निवडलेली आहे, त्या कवितेचे कवी किंवा कवयित्री त्यांचं नाव लिहायचं आहे. दुसरी कृती आहे प्रस्तुत कवितेचा विषय. मग दिलेली कविता जी आहे, तुम्ही जी निवडलेली कविता आहे, त्या कवितेचा विषय काय आहे? कोणत्या विषयावर ती कविता आधारित आहे? तो विषय तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचा आहे. विषय म्हणजे कवितेचं नाव नाही. ती जी कविता दिलेली आहे, त्या कवितेत किंवा ती कविता कोणत्या विषयावर आधारित आहे? त्या कवितेची मध्यवर्ती कल्पना काय आहे? त्या ठिकाणी थोडक्यात तुम्हाला त्या कवितेच्या विषयमध्ये मांडायचं आहे. नाहीतर म्हणाल कवितेचा विषय दिलाय आणि नाव लिहून त्या ठिकाणी रिकामे व्हाल, असं करायचं नाहीये. ठीक आहे? तर कवितेचे कवी किंवा कवयित्री यांना 1 गुण असणार आहे. नंतर दुसरी जी कृती आहे, कवितेचा विषय, त्या कृतीला सुद्धा आपल्याला 1 गुण असणार आहे. नंतर पुढची कृती आहे, प्रस्तुत कवितेतील दिलेल्या 2 ओळींचा सरळ अर्थ लिहिणे. मग या ठिकाणी तुम्हाला कवितेतील 2 ओळी दिल्या जातील आणि त्या 2 ओळींचा तुम्हाला सरळ अर्थ त्या ठिकाणी लिहायचा आहे. नंतर पुढची कृती आहे कवितेतून मिळणारा संदेश. कवितेतून मिळणारा संदेश. मग त्या कवितेत तुम्हाला काय शिकायला मिळालं? काय संदेश तुम्हाला त्या ठिकाणी कवीने दिलेला आहे? तो संदेश लिहिण्यासाठी तुम्हाला 2 गुण आहे. एकदम सोपं आहे विद्यार्थ्यांनो, घाबरायचं काहीही कारण नाहीये. कारण त्या कवितेत तुम्ही काय शिकलात?
त्यातून तुम्हाला कवीकडनं काय संदेश मिळाला, काय मेसेज मिळाला, ते तुम्ही थोडक्यात मांडा. ते तुम्हाला 2 गुणांसाठी आहे. नंतर पुढील कृती आहे, कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे. पुढचा जो मुद्दा आहे बघा, कविता तुम्हाला आवडली. तुम्हाला जर कविता आवडली असेल, तर का आवडली त्याचं कारण सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, लिहायचं आहे. कविता नसेल आवडली, तरी सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी कारण लिहायचं आहे. परंतु आपण काय आहोत, विद्यार्थी आहोत आणि जे कवी आहे, कवयित्री ज्या आहेत, त्या एवढ्या मेहनतीने कविता लिहत असतात. मग ते न आवडण्याचं कारणच नाहीये, हो की नाही? कारण प्रत्येक कवयित्रीने, प्रत्येक कवीने त्या कवितेत काहीतरी संदेश, मोलाचा काहीतरी त्या ठिकाणी संदेश आपल्याला दिलेला असतो आणि आपण त्यातून काही ना काही शिकत असतो. त्यामुळे न आवडण्याचं कारणच नाहीये आणि आपण काय आहोत, विद्यार्थी असल्यामुळे आपल्याला कोणत्याही गोष्टीकडे पॉझिटिव्हली बघायचं आहे. हो की नाही? मग आपण काय करणार त्या ठिकाणी, मला ही कविता आवडली आणि तुम्हाला त्या कवितेत काय आवडलं ते सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी लिहा. म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी 2 गुण मिळेल. नंतर पुढची 6वी कृती आहे, प्रस्तुत कवितेतील शब्दांचा अर्थ लिहिणे. मग जी कविता तुम्ही निवडलेली आहे, त्या त्या कवितेतील कोणतेही 4 शब्द या ठिकाणी तुम्हाला देण्यात येतील. बघा अशीच कृती आपल्याला प्रश्न 2 अ मध्ये सुद्धा आहे. त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला 4 शब्द त्या ठिकाणी शब्दार्थ लिहिण्यासाठी आहे आणि या ठिकाणी सुद्धा सेम तशीच कृती आहे. कवितेतील कोणतेही 4 शब्द त्या ठिकाणी आपल्याला देण्यात येतील. त्यांचे योग्य अर्थ आपल्याला लिहायचे आहे आणि हा सुद्धा प्रश्न आपल्याला 2 गुणांसाठी आहे. अशा एकूण 6 कृती असतात. एकूण 6 मुद्द्यांनुसार आपल्याला काय करायचं असतं, रसग्रहण करायचं असतं. परंतु आपल्याला ज्यावेळेला कृतीपत्रिकेत यावर आधारित प्रश्न येतो, त्यावेळेला आपल्याला या 6 कृतींपैकी कोणत्याही 5 कृती विचारण्यात येतात. 6 कृती येत नाही. 6 पैकी कोणत्याही 5 कृती आपल्याला विचारतात आणि 5ही कृती आपल्याला सोडवणे अनिवार्य आहे. त्यामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचं ऑप्शन असणार नाही. 5 कृती आहेत. 5 कृतींपैकी त्या 5ही कृती सोडवणं आपल्याला काय आहे, अनिवार्य आहे. दिलेल्या दोन्ही कवितांपैकी कोणत्याही एका कवितेवरील कृती सोडवणं आवश्यक आहे. 2 पैकी कोणतीही एक कविता निवडून तुम्हाला त्या कवितेचं काय करायचं आहे, मुद्द्यानुसार ती कृती सोडवायची आहे. आता कशाप्रकारे आपण हे प्रश्न सोडवू शकतो किंवा विभाग 2 जो आहे पद्य विभाग, तो विभाग आपण कशाप्रकारे सोडवू शकतो किंवा स्टेप बाय स्टेप प्रश्न वाईज आपण कशाप्रकारे ती कृती सोडवायची आहे, ते आता आपण बघणार आहोत. आता बघा पद्य विभाग ही जी पद्य विभागातील ज्या काही कृती आहेत, ते सोडवण्यापूर्वी आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. दिलेली कविता 2 वेळा वाचा. जी आपल्याला कुठे मिळणार आहे? प्रश्न क्रमांक 2 अ मध्ये आपल्याला कविता दिली जाणार आहे कृतीपत्रिकेत. ती कविता आपल्याला व्यवस्थितरित्या वाचायची आहे आणि वाचल्यानंतर त्या कवितेची मध्यवर्ती कल्पना समजून घ्यायची आहे, की त्या कवितेमध्ये काय सांगितलेलं आहे? कशाविषयी ती कविता आहे? ते व्यवस्थित समजून घ्यायचे आहे. त्यानंतर त्या कवितेवर आधारित ज्या काही कृती दिलेल्या आहेत, त्या कृती सर्वप्रथम वाचा, समजून घ्या. घाई-गडबड करू नका. आपण काय करतो, लगेचच सोडवायला सुरुवात करतो आणि घाई-गडबडीत आपण चुकीची उत्तरं त्या ठिकाणी लिहितो. तर असं न करता आपण काय करायचं आहे, आधी कविता वाचायची, समजून घ्यायची आहे आणि नंतर त्यावर आधारित कृती काळजीपूर्वक वाचायची आहे, की त्या कृतीमध्ये काय विचारलेलं आहे, ते बघायचं आहे आणि नंतर आपण ती कृती सोडवायला घ्यायची आहे. आणि सोडवत असताना आपण जी कृती सोडवत आहोत त्या उत्तराला योग्य क्रमांक द्यायला विसरायचं नाहीये. नाहीतर आपली सवय असते, की आपण घाई-गडबडीत प्रश्न बघून आपल्या ओळखीचा प्रश्न दिसल्यानंतर आपण जास्त काय होतो, उत्साहाने लिहायला सुरुवात करतो. जास्त एक्साइटेड होतो आणि चुकीचा क्रमांक टाकतो किंवा क्रमांकच द्यायला विसरतो. तर असं काहीही करायचं नाहीये. व्यवस्थित डोकं शांत ठेवून आपल्याला ती कृतीपत्रिका सोडवायची आहे. त्यामुळे आपण सोडवत असलेल्या उत्तरांना योग्य क्रमांक द्यायचा आहे.
आता आपण या ठिकाणी काही ज्या काही कृती आहेत पद्य विभागातल्या त्यावर आधारित काही प्रश्न या ठिकाणी घेतलेले आहेत. आपण या ठिकाणी कविता घेतली आहे तुमच्या पाठ्यपुस्तकातील व्यायामाचे महत्त्व ही कविता आपण घेतलेली आहे. आपण तिचं वाचन करू आणि त्यावर आधारित कोणते प्रश्न दिलेले आहे किंवा कोणत्या कृती दिलेल्या आहेत ते आपण सोडवणार आहोत. तर बघा व्यायामाचे महत्त्व. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ही कविता आहे. त्यांनी अतिशय सुंदर शब्दात, अतिशय छान प्रकारे आपल्याला व्यायामाचं महत्त्व या कवितेत सांगितलेलं आहे. व्यायाम आरोग्यदायी मित्र, हे ध्यानी ठेवावे सूत्र. आळस वैरी मानिला सर्वत्र, सर्वतोपरी. आता ही कविता तुम्हाला तुमच्या शिक्षकांनी शिकवली असणार आहे. त्यामुळे छानपैकी तुम्हाला त्याची माहिती असणार आहे, की कशाप्रकारे व्यायामाचं महत्त्व राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी कशाप्रकारे आपल्याला समजावून दिलेलं आहे, हे तुम्हाला माहीतच असणार आहे. तरी थोडक्यात आपण बघूया, की आपल्याला आपल्या शरीराला होणारे व्यायामाचे जे काही फायदे आहे, ते सांगताना कवी म्हणतात, की व्यायाम आरोग्यदायी मित्र, हे ध्यानी ठेवावे सूत्र. आळस वैरी मानिला सर्वत्र, सर्वतोपरी. संत तुकडोजी महाराज काय सांगतात, की व्यायाम हा आपला आरोग्य उत्तम राखणारा मित्र आहे आणि आळस हा आपला सर्वात मोठा शत्रू आहे. हो की नाही? आपण म्हणतो, की सर्वात मोठा माणसाचा जो शत्रू असतो, तो कोण असतो? आळस. आणि हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. हे सूत्र तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी त्यांनी सांगितलं आहे, की आपले आरोग्य चांगले राखणारा हा जो व्यायाम आहे, तो आपला काय आहे? आरोग्यदायी मित्र आहे. आणि आळस हा आपला सर्वात मोठा शत्रू आहे. हे सूत्र, हा नियम तुम्ही लक्षात ठेवा. व्यायामाविन सात्विक भोजन, तेही मारी विकारी होऊन. व्यायामे होय अग्निदीपन, अन्न पचन सहजची. बघा किती छान सांगितलं आहे, की व्यायाम न करता खाल्लेले जे काही तुम्ही शुद्ध, पचायला सोपे असे जे सात्विक अन्न तुम्ही खातात, जर तुम्ही व्यायाम करत नाही, पण ते तुम्ही सात्विक अन्न खाता, शुद्ध अन्न खातात, तरी सुद्धा तुम्हाला ते काय आहे, तुमच्या शरीराला घातक आहे किंवा वेगवेगळ्या रोगाला ते निमंत्रण देते. पण जर तुम्ही व्यायाम केला, तर तुमच्या शरीरातील जो काही पोटातील जो अग्नी असतो तो प्रज्वलित होतो. म्हणजे तुमची डायजेस्टिव्ह सिस्टम जी आहे, ती काय होते? ॲक्टिव्हेट होते आणि तुम्ही जे काही अन्न खातात, ते अन्न पचायला सहज काय होतं त्या ठिकाणी? सोपं होतं. है ना? तुम्ही जे काही खाता ते सहज प्रकारे इझिली डायजेस्ट होण्यास मदत होते. कशामुळे? व्यायामामुळे. व्यायामे जडत्व जाई दुरी, व्यायामे अंगी राहे तरतरी. व्यायामामुळे जे काही जडत्व आलेलं असतं आपल्या शरीराला, जडत्व म्हणजे काय? जो काही आळशीपणा असतो, जी काही सुस्ती आपल्याला आलेली असते, ती सुस्ती, तो आळसपणा काय होतो? दूर निघून जातो आणि आपल्या शरीरात काय येते? तरतरी. हो की नाही? आपले स्नायू बळकट होतात. हो ना? आणि म्हणूनच म्हटलंय कवीने, की व्यायामे जडत्व जाई दुरी. आपल्या शरीरातला जो काही आळसपणा आहे तो निघून जातो आणि एक वेगळ्या प्रकारची तरतरी आपल्या शरीराला मिळते. एक उत्साह, नवीन स्फूर्ती आपल्या शरीराला मिळत असते. रक्तव्यवस्था उत्तम शरीरी, वाढे विचारी सजीवपण. आणि व्यायामामुळे कवी सांगतात, की आपली जी काही शरीरातील रक्तव्यवस्था आहे, ती रक्तभिसरण संस्था ही उत्तम प्रकारे कार्य करते. आणि व्यवस्थित आपली रक्तभिसरण संस्था असल्यामुळे आपली जी काही बुद्धी आहे, ती बुद्धीसुद्धा छान तल्लख होते आणि आपलं शरीर ताजंतवानं त्या ठिकाणी होत असतं. आणि व्यायामाने सशक्त स्नायू, व्यायामे मानव होय दीर्घायू. किती सुंदर सांगितले बघा विद्यार्थ्यांनो, की व्यायामाने आपलं जे काही शरीर आहे, ते कसं होतं? बळकट होतं. आपल्या शरीराचे स्नायू बळकट होतात, मजबूत होतात आणि आपलं आयुष्य सुद्धा वाढतं. व्यायामे मानव होय दीर्घायू, व्यायामहीना पित्त, कफ, वायू जर करीती अत्यंत. आणि जर तुम्ही व्यायाम नाही केला, तर आपल्या शरीराचे जे काही त्रिदोष आहे, पित्त, कफ, वायू, हे काय करतात? आपल्या शरीरात वाढतात आणि त्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे आजार
त्या ठिकाणी शरीराला लागतात आणि आपलं शरीर हळू-हळू कमजोर, हळू-हळू वीक व्हायला सुरुवात होते. त्यामुळे व्यायाम करणं हे आपल्या शरीरासाठी अतिशय महत्त्वाचे आहे, अतिशय उपयुक्त आहे. जर आपल्याला निरोगी राहायचं असेल, आरोग्यदायी जर आपल्याला आपलं शरीर ठेवायचं असेल, तर आपल्याला व्यायाम करणं तितकं महत्त्वाचं आहे. व्यायामे वाढे प्रतिकारशक्ती, स्वावलंबनाची प्रवृत्ती. व्यायामे अंगी वाढे स्फूर्ती, कार्य करण्याची. आणि शेवटच्या याच्या ओळींमध्ये कवी सांगतात, की व्यायामामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते. आपली इम्युनिटी पॉवर वाढते, ज्याची आपल्याला आज खूप गरज आहे. हो की नाही? कारण कोरोनाची जी काही परिस्थिती आहे, त्यामध्ये आपली रोगप्रतिकार शक्ती आपल्याकडे मजबूत असणे ती अतिशय महत्वाची आहे आणि त्याची आपल्याला आज खरंच गरज आहे. मग या व्यायामामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती वाढत असते. स्वतःचं कार्य स्वतःच करण्याची स्वावलंबनाची जी काही प्रवृत्ती आहे, ती वाढण्यास मदत होते. स्वावलंबी वृत्ती निर्माण होण्यास मदत होते आणि मग कोणतंही काम करण्यासाठी आपण अगदी काय असतो, तयार असतो. मग ही जी काही स्फूर्ती आहे काम करण्याची, ती आपल्याला कशामुळे मिळत असते? व्यायाम केल्यामुळे. म्हणूनच त्या ठिकाणी कवी सांगतात, की "व्यायामे वाढे प्रतिकारशक्ती आणि स्वावलंबनाची प्रवृत्ती. व्यायामे अंगी वाढे स्फूर्ती कार्य करण्याची." ठीक आहे. थोडक्यात आपण ही कविता बघितली आहे. विद्यार्थ्यांनो, तुम्ही सुद्धा परीक्षेच्या वेळेला जर तुम्हाला कविता आहे समोर, तर ती कविता समजून घ्यायची आहे. काय त्या ठिकाणी सांगितलेले आहे कवीने, ते समजून घ्यायचं आहे आणि मग एकदा का तुम्ही कविता समजून घेतली, तर तुम्हाला त्यावर आधारित प्रश्न सहजपणे सोडवता येणार आहे. मग चला बघूया यावर आधारित कशाप्रकारे कृती दिलेल्या आहेत. प्रश्न 2 कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. आपल्याला जी कविता आपण बघितली आता, त्या कवितेवर आधारित काही त्या ठिकाणी कृती दिलेल्या आहेत. त्या कृती आपल्याला काय करायच्या आहे? सोडवायच्या आहेत. मग आकलन कृतीसाठी आपल्याला पहिली आकलन कृतीमध्ये आपल्याला दिलं आहे, आकृतीबंध पूर्ण करा. आकृतीबंध दिलेला आहे. त्या ठिकाणी विचारलेलं आहे आपल्याला व्यायामाचे फायदे. मग आपण बघितलं कवीने खूप सारे फायदे आपल्याला त्या कवितेमध्ये सांगितले आहे. मग त्यामध्ये आपण त्यातले कोणतेही 2 फायदे या ठिकाणी आपल्याला काय करायचे आहे? लिहायचे आहेत. कवीने आपल्याला कवितेत सांगितलं, की व्यायामामुळे काय होते आपले अन्नपचन सहज होते, जडत्व दूर निघून जाते, अंगात तरतरी राहते. त्याचबरोबर आपली विचारशक्ती, बुद्धिशक्ती कार्यरत होते. आपल्या शरीरातील रक्तव्यवस्था उत्तम होते. आपले स्नायू बळकट होतात. आप आपलं जे आयुष्य आहे ते वाढते. रोगप्रतिकार शक्ती वाढते. स्वावलंबनाची प्रवृत्ती वाढते. यापैकी कोणतेही 2 फायदे आपल्याला इथे लिहायचे आहे. नंतर पुढील कृती आहे व्यायामाविन. जर आपण व्यायाम नाही केला तर कोणते परिणाम आपल्या शरीरावर होते ते सुद्धा कवीने आपल्याला कवितेत सांगितलेले आहे, की तुम्ही सात्विक आहार जरी घेतला, तरी ते काय करत असते, त्याचा विपरीत परिणाम होत असतो. हो की नाही? ते अन्न सुद्धा आपल्या वेगवेगळ्या रोगांना निमंत्रण देत असते. त्याचबरोबर आपला पित्त विकार, तो सुद्धा वाढतो, तो बळावतो. कफ जो आहे, कफ वाढतो किंवा वाताचा त्रास होतो. यापैकी कोणतेही 2 जे परिणाम आहेत, ते आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहेत. आता ह्या 2 ज्या कृती आहेत आपण घेतलेल्या, ह्या आकलनाच्या 2 कृती या ठिकाणी आहेत 2 गुणांसाठी. पुढची सुद्धा जी दुसरी कृती आहे, ती सुद्धा आकलनावरच आधारित आहे. त्यावर पहिली कृती आहे, चूक की बरोबर ते लिहा. 1 गुणांसाठी आहे म्हणजे या ठिकाणी 2 प्रश्न दिले आहे. 1 प्रश्न अर्ध्या गुणांसाठी आहे. व्यायाम हा सर्वांकरता उपयुक्त असतो. चूक बरोबर ओळखायचं आहे. आता व्यायाम हा सर्वांसाठी उपयुक्त आहे. म्हणजे हे जे विधान आहे ते काय आहे? बरोबर दिलेले आहे. आळस हा माणसाचा मित्र असतो. आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. हो की नाही? मग हे जे विधान इथे दिलेलं आहे ते चूक आहे. नंतर दुसरा जो प्रश्न दिलेला आहे आकलनावर आधारित, एका वाक्यात उत्तरे लिहा. 1 गुणांसाठी प्रश्न आहे, व्यायामामुळे कोणती प्रवृत्ती वाढते?
आपण कवितेत बघितलं, शेवटच्या ओळीमध्ये बघितलं, की व्यायामामुळे जी आहे ती आपली स्वावलंबनाची प्रवृत्ती आहे, ती त्या ठिकाणी वाढत असते. आपण स्वतःचं काम स्वतः करण्यास त्या ठिकाणी तयार असतो आणि त्यालाच आपण स्वावलंबन म्हणतो. स्वतःचं काम स्वतः करणं म्हणजे काय? स्वावलंबन. मग ही प्रवृत्ती आपली व्यायामामुळे वाढत असते. नंतर पुढची तिसरी जी कृती आहे, त्या ठिकाणी कवितेतील शब्दांचा अर्थ. आपण बघितलं की या ठिकाणी आपल्याला 4 शब्द दिले जाणार आहे आणि त्या 4 शब्दांचे आपल्याला अर्थ लिहायचे आहेत. मग कोणते शब्द दिले बघा? आरोग्यदायी. आरोग्यदायी म्हणजे काय? निरोगी, हेल्दी. जडत्व. जडत्व म्हणजे काय? त्याचा अर्थ काय आहे? आत्ताच मी कविता ज्यावेळेला थोडीशी आपण एक्सप्लेन केली त्यावेळेलाच बघितलं, की जडत्व म्हणजे आळशीपणा किंवा सुस्ती. विकार. विकार म्हणजे रोग. सशक्त. सशक्त म्हणजे मजबूत, स्ट्रॉंग. ठीक आहे. तर व्यवस्थित त्या शब्दांचा अर्थ आपल्याला त्या ठिकाणी लिहायचा आहे, जेणेकरून आपल्याला 2 गुण त्या ठिकाणी मिळणार आहे. नंतर पुढची कृती आहे काव्य सौंदर्य. 2 गुणांसाठी यावर कृती विचारली जाणार आहे. यामध्ये आपल्याला काय कृती दिली आहे बघा, व्यायामे अंगी वाढे स्फूर्ती कार्य करण्याची. या ओळीतील तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. मग ही जी ओळ दिलेली आहे कवितेतील, त्या ओळीचा जो अर्थ आहे, जो भावार्थ आहे, तो त्या ठिकाणी आपल्याला लिहायचा आहे. मग कवीने त्या ओळीमध्ये काय सांगितलेलं आहे? कशाचं महत्त्व सांगितलेलं आहे? आपण बघितलं, की कवीने आपल्याला त्या ठिकाणी काय सांगितलंय, की व्यायामाचं महत्त्व आहे. व्यायाम हा आपल्यासाठी किती महत्त्वाचा आहे. कशाप्रकारे तो आपला आरोग्यदायी मित्र आहे आणि आपल्या मानवी जीवनात व्यायामाचं खूप महत्त्व आहे. कारण व्यायाम केल्यानं आपला आळस दूर होतो, आपल्या अंगात उत्साह संचारतो, आपली पचनशक्ती सुधारते. कितीतरी फायदे बघा विद्यार्थ्यांनो. रक्ताभिसरण संस्था आपली उत्तम प्रकारे कार्य करते. शरीरातील स्नायू बळकट होतात. आपले आयुष्य वाढते. कफ, वात, पित्त इत्यादी विकारांचा नाश होतो. रोगां रोगांशी लढणारी प्रतिकारशक्ती वाढते. त्याचबरोबर आपली विचारशक्ती, है ना? ही सुद्धा कार्यरत होत असते. म्हणूनच व्यायाम करण्यामुळे स्वतःचे काम स्वतः करण्याची जी स्वावलंबनाची वृत्ती आहे, ती निर्माण होते. कोणतेही कार्य करण्यासाठी आपलं शरीर, मन तितकंच उत्साही बनत असतं. म्हणूनच कवी म्हणतात, की "व्यायामे अंगे वाढे स्फूर्ती कार्य करण्याची." हो की नाही? अशा प्रकारे थोडक्यात त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय, त्या ओळीचा तुम्हाला समजलेला अर्थ त्या ठिकाणी लिहायचा आहे. जेणेकरून आपल्याला ते 2 गुण मिळणार आहे. असा हा आपला प्रश्न 2 अ 8 गुणांसाठी या ठिकाणी संपलेला आहे. आता पुढचा जो प्रश्न आहे पद्य विभागातील प्रश्न 2 आ. यामध्ये पुढीलपैकी कोणत्याही एका कवितेसंबंधी दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा. अशा प्रकारे प्रश्न असणार आहे आणि त्यामध्ये तुम्हाला कोणत्याही 2 कवितेची नावं त्या ठिकाणी दिली जातील. त्यापैकी कोणतीही एक तुम्हाला कविता निवडून त्या कवितेवर आधारित ज्या काही कृती दिलेल्या आहेत, त्या कृती आपल्याला सोडवायच्या आहेत. मग बघा या ठिकाणी पहिली कविता दिलेली आहे संत कृपा झाली आणि दुसरी कवितेचं नाव दिलेलं आहे व्यायामाचे महत्त्व. मग यापैकी आपण कोणतीही एक कृती तुम्हाला जी सोपी वाटेल, ज्या कवितेच्या कृती किंवा ज्या कृती तुम्हाला सोडवण्यासाठी सोपं जाणार आहे, अशी कविता तुम्ही निवडायची आहे. मग या ठिकाणी आपल्याला त्या कवितेवर आधारित कोणते मुद्दे दिलेले आहे, कोणत्या कृती दिलेल्या आहेत बघूया. प्रस्तुत कवितेचे कवी किंवा कवयित्री 1 गुण. प्रस्तुत कवितेचा विषय 1 गुण. कवितेतून मिळणारा संदेश 2 गुण. कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे 2 गुण. प्रस्तुत कवितेतील शब्दांचा अर्थ, त्या ठिकाणी 4 शब्द दिलेले आहे. त्यांचा अर्थ लिहिण्यासाठी आपल्याला 2 गुण दिलेले आहेत. मग त्या ठिकाणी दोनही कवितेंची त्या ठिकाणी काय दिलेले आहेत? शब्दार्थ दिलेले आहेत. पहिले आपल्याला संत कृपा झाली या कवितेचे शब्दार्थ दिलेले आहे आणि दुसरे व्यायामाचे महत्व या कवितेतील शब्दार्थ दिलेले आहे. जर ओळी विचारल्या असतील कवितेच्या ओळी, तर त्या ठिकाणी दोन्हीही कवितेच्या ओळी त्या ठिकाणी तुम्हाला दिल्या जातील. चल बघूया कशा प्रकारे आपण हा प्रश्न सोडवू.
सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे, कवितेचं नाव लिहायचं आहे. घाई गडबडीत आपण कवितेचं नाव लिहतच नाही. डायरेक्ट आपण काय करतो, प्रश्न डायरेक्ट कवयित्रीचं नाव, कवितेचं सगळं लिहितो व्यवस्थित, छान लिहितो, पण वरती कवितेचं नावच लिहत नाही. त्यामुळे असं करायचं नाहीये, घाई गडबड करायची नाहीये. सर्वप्रथम तुम्ही कोणती कविता निवडलेली आहे, ते कवितेचं नाव लिहिणं त्या ठिकाणी आवश्यक आहे. मग कवितेचं नाव लिहा. आपण या ठिकाणी कविता घेतली आहे, संत कृपा झाली. कवयित्री आहे संत बहिणाबाई. दुसरा मुद्दा आहे कवितेचा विषय. म्हणजे ही कविता जी आहे ती कोणत्या विषयावर आधारित आहे? कवितेचा मुख्य विषय काय आहे? तर बघा, महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाच्या उभारणीमध्ये संतांचा मोलाचा वाटा आहे. हे दर्शविणारा संत बहिणाबाईंचा संत कृपा झाली हा अभंग एक उत्कृष्ट भक्तिगीत आहे. काय आहे संत बहिणाबाईंनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे, की जो वारकरी संप्रदायाची जी काही उभारणी आहे, महाराष्ट्रातील जो काही वारकरी संप्रदाय आहे, त्या उभारणीमध्ये संतांचा मोलाचा वाटा आहे. हे हा हे दर्शविणारा हा त्यांचा अभंग आहे. नंतर पुढचा मुद्दा आहे कवितेतून मिळणारा संदेश. या कवितेतून तुम्हाला कवी कोणता संदेश देतात किंवा तुम्ही या कवितेतून काय शिकतात, ते तुम्हाला संदेश मध्ये लिहायचे आहे. महाराष्ट्राच्या पवित्र भूमीत अनेक संतांनी जन्म घेतला आहे. या साऱ्या संतांनी विठ्ठलाची भक्ती केली आहे. त्याचेच नामस्मरण केले आहे. शिवाय सर्वसामान्य लोकांना भक्ती मार्गाकडे वळवले आहे. त्यासाठी त्यांनी वारकरी संप्रदायाची उभारणी या महाराष्ट्रात केली. त्या संतांच्या कार्याचे महत्त्व अभ्यासून आपण सुद्धा भक्ती मार्गाचा स्वीकार करावा, हा संदेश या कवितेतून मिळतो. नंतर पुढची चौथी जी कृती आहे किंवा पुढचा चौथा जो मुद्दा आहे, कविता आवडण्याची व न आवडण्याची कारणे. तर तुम्हाला ती कविता आवडलेली आहे किंवा ना म्हणजे तुमच्या मतावर आधारित हा प्रश्न आहे. पण शक्यतो आपण काय करत असतो, की मला ही कविता आवडली. बरं मी त्याला तुम्हाला याचं कारण पण सांगितलं, की आपण असं का करायचं आहे? पॉझिटिव्हलीच विचार करायचा आहे. आपण विद्यार्थी आहोत आणि कवी किंवा कवयित्री इतकी मेहनत घेऊन त्या कविता लिहितात. त्यामुळे त्यात न आवडण्यासारखं असं काही नसतं. त्यामुळे आपण उत्तर लिहिताना काय करायचं आहे, की मला ही कविता आवडली आहे आणि त्याचं कारण लिहायचं. बघा मग कशाप्रकारे या ठिकाणी उत्तर लिहिलेलं आहे. संत कृपा झाली हा बहिणाबाई यांचा अभंग मला खूप आवडला. कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाची उभारणी संतांनी केली आहे. त्यांचे मोलाचे सहकार्य त्यासाठी लाभले आहे. या सर्वांचे भक्तिपूर्ण वर्णन करताना संत बहिणाबाईंनी या वारकरी संप्रदायाला देवालयाच्या इमारतीचे प्रतीक मानले आहे. हो की नाही? आपण बघितलं ज्यावेळेला तुम्हाला शिक्षकांनी कविता शिकवली असणार आहे, त्यावेळेला तुम्हाला समजलं असणार आहे, की त्या ठिकाणी संत बहिणाबाईंनी या वारकरी संप्रदायाला देवालय म्हटलं आहे. देवालय म्हणजे मंदिर. हो की नाही? देवालयाच्या इमारतीचं प्रतीक मानलेलं आहे. मग या इमारतीचा पाया, त्याचा किंकर, किंकर म्हणजे दास किंवा सेवक, खांब, कळस, फडकणारी ध्वजा या सर्व प्रतिमांचा अगदी योग्य वापर संत बहिणाबाई यांनी या कवितेत केलेला दिसतो. हो की नाही? मग कविता खरंच सुंदरच आहे आणि आवडण्यासारखी आहे. हो की नाही? मग छानपैकी तुम्हाला कविता आवडलेली आहे आणि त्याचं कारण तुम्ही त्या ठिकाणी जर लिहिलं व्यवस्थित, तर तुम्हाला त्या ठिकाणी 2 गुण अवश्य मिळतील. नंतर पुढची कृती आहे शब्दार्थ. आपण बघा 6 कृतींपैकी कोणतेही 5 कृती आपल्याला विचारल्या जाणार आहेत. या ठिकाणी या 5 कृती दिलेल्या आहेत. त्यात शेवटची जी कृती आहे शब्दार्थ. 4 शब्दार्थ दिलेले आहेत. त्या 4 शब्दार्थांचा आपल्याला अर्थ, योग्य अर्थ त्या ठिकाणी लिहायचा आहे. शब्दार्थ बघा आवार. आवार म्हणजे काय? अंगण. दुसरा शब्द आहे किंकर. किंकर म्हणजे दास किंवा सेवक. ध्वज. ध्वज म्हणजे झेंडा. आणि चौथा शब्द आहे देवालय. देवालय म्हणजे मंदिर किंवा आपण देऊळ सुद्धा म्हणतो. अशा प्रकारे आपण
संत कृपा झाली ह्या कवितेचं रसग्रहण आपण मुद्द्यांच्या आधारे केलेलं आहे. नंतर पुढची जी आपली कविता आहे, तुम्हाला एकच करायचं आहे. या ठिकाणी मी दोनही कवितेचं रसग्रहण या ठिकाणी मुद्द्यांच्या आधारे करून दाखवलेलं आहे. परंतु ज्यावेळेला तुम्ही कृतीपत्रिका सोडवाल, त्यावेळेला कोणतेही एकच कवितेचं तुम्हाला काय करायचं आहे, त्या ठिकाणी रसग्रहण करायचं आहे किंवा त्या कृती सोडवायच्या आहेत. चला बघूया व्यायामाचं महत्त्व. यावर ज्या कृती दिलेल्या आहेत, त्या कशाप्रकारे आपण सोडवू शकतो बघूया. कवितेचं नाव आपण लिहिलेलं आहे, व्यायामाचं महत्त्व. पहिली कृती आहे कवी. कोण आहे ते लिहायचं आहे. आत्ताच आपण जस्ट बघितलं, की या कवितेचे कवी कोण आहे? राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. कवितेचा विषय काय आहे? व्यायामाने शरीरावर होणारा सकारात्मक परिणाम दर्शवणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची व्यायामाचे महत्व ही कविता म्हणजे आदर्श ओव्या आहेत. यांनी या कवीने या कवितेमध्ये काय सांगितलं आहे, की व्यायामाचं काय महत्व आहे आपल्या जीवनामध्ये, आपल्या शरीरावर होणारा त्याचा सकारात्मक परिणाम हे सर्व त्यांनी आपल्या कवितेत काय केलेलं आहे, मांडलेलं आहे आणि म्हणूनच त्यांची ही कविता म्हणजे एक काय आहे, आदर्श ओव्या मानलं गेलं आहे. नंतर कवितेतून मिळणारा संदेश. या कवितेतून आपल्याला काय शिकायला मिळालं? कोणता संदेश आपल्याला कवीने दिलेला आहे? बघूया. सुदृढ आरोग्य हवे असेल तर व्यायाम करणे आवश्यक आहे. व्यायामामुळे अन्नपचन सहज होते. शिवाय स्थूलपणा कमी होऊन रक्त व्यवस्था उत्तम कार्य करते. जे आपण कवितेत शिकलेलो आहे तेच तुम्ही या ठिकाणी लिहा. आपल्याला बाकी दुसरं काही लिहायचं नाही. कवितेशी संबंधितच आपल्याला त्या ठिकाणी त्या मुद्द्यांमध्ये काय करायचं आहे, लिहायचं आहे. मग काय सांगितलेलं आहे, की स्थूलपणा कमी होऊन रक्तव्यवस्था उत्तम कार्य करते. त्याचबरोबर शरीराचे स्नायू बळकट होऊन रोगप्रतिकार शक्ती वाढते. अंगामधील आळस दूर होऊन स्फूर्ती वाढते. अशा प्रकारे व्यायामामुळे शरीरावर सकारात्मक परिणाम होत असतो. म्हणून दररोज व्यायाम करणे आवश्यक आहे, असा संदेश या कवितेत आपणास मिळतो आहे. म्हणजे व्यायामाचं महत्व एक प्रकारे त्या ठिकाणी आपल्याला कवीने काय केलेलं आहे, समजावून सांगितलेलं आहे. आणि आपल्या जीवनात व्यायामाला किती महत्व आहे, ते सुद्धा कवीने छान वेगवेगळी उदाहरणं घेऊन सांगितलेलं आहे. पुढचा मुद्दा आहे कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे. व्यायामाचे महत्व ही कविता मला खूप आवडली. कारण आपले आयुष्य उजळून टाकणाऱ्या व्यायामाचे महत्व राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी अतिशय सोप्या भाषेत पटवून दिले आहे. त्यांचे शरीर प्रकृतीचे बारीक निरीक्षण मनाला भावणारे आहे. म्हणजे या कवितेतून त्या कवींनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आपल्या आयुष्यातील या व्यायामाचं महत्व अतिशय छानरित्या मांडलेलं आहे आणि त्यांनी आपल्या शरीर प्रकृतीचं केलेलं बारीक निरीक्षण सुद्धा या ठिकाणी मनाला भावणारं आहे. म्हणूनच मला ही कविता आवडली. अशा प्रकारे तुम्ही त्या ठिकाणी तुमचं मत मांडू शकतात. नंतर पुढील जो मुद्दा आहे शब्दार्थ. आपल्याला 4 शब्द दिलेले होते. त्या शब्दांचा अर्थ आपल्याला लिहायचा आहे. आळस, आळस म्हणजे सुस्ती. नंतर मित्र, मित्र म्हणजे कोण? सखा किंवा दोस्त. सूत्र म्हणजे नियम. वैरी म्हणजे शत्रू. की नाही? अशा प्रकारे ज्या कृती तुम्हाला त्या ठिकाणी दिल्या जातील. आता या ठिकाणी आपल्याला 5वी जी कृती आहे ती शब्दार्थ दिलेली आहे. कदाचित तुम्हाला प्रश्नपत्रिकेत म्हणजेच कृतीपत्रिकेत त्या ठिकाणी कवितेच्या ओळी सुद्धा दिल्या जाऊ शकतात. मग त्या ओळीचा अर्थ तुम्हाला लिहायला सांगितला जाऊ शकतो. कृती बदलू शकते. फक्त आपल्याला त्या ठिकाणी कृती 1 आणि कृती 2 ही आपल्याला बदलणार नाहीये. ती आपल्याला कंपल्सरी असणार आहे. ती या 2 कृती आपल्याला अनिवार्य आहे. कवी, कवीचं नाव आणि कवितेचा विषय. नंतर पुढच्या ज्या 3 कृती आहेत त्यामध्ये थोडाफार बदल होऊ शकतो. कारण 6 पैकी कोणत्याही 5 कृती आपल्याला त्या ठिकाणी येऊ शकतात.
त्यामुळे या सर्व गोष्टींचा आपण विचार करून आणि व्यवस्थितरित्या आपल्याला जे कृतीपत्रिकेत दिलेल्या ज्या काही कृती आहेत, त्या कृती आपल्याला सोडवायच्या आहेत. मला वाटतं तुम्हाला जो काही पद्य विभाग आहे कृतीपत्रिकेतला, हा जो विभाग आहे, हा जो भाग आहे, तो तुम्हाला चांगल्या प्रकारे समजला असणार आहे आणि प्रश्न वाईज कशाप्रकारे आपण स्टेप बाय स्टेप प्रश्न सोडवायचे आहेत, जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त त्या ठिकाणी गुण मिळणार आहे. सर्वप्रथम आपण प्रश्न व्यवस्थितरित्या वाचायचे आहे, समजून घ्यायचे आहे आणि त्यानुसारच आपल्याला काय करायचं आहे, कृती करायची आहे. आशा आहे तुम्हाला आजचा जो पद्य विभाग आहे, तो व्यवस्थितरित्या समजला असणार आहे आणि जास्तीत जास्त तुम्हाला गुण मिळावे, जास्तीत जास्त तुम्ही सराव करावा, हीच अपेक्षा आमच्या शिक्षकांची तुमच्याकडनं असते. जास्तीत जास्त गुण तुम्ही कसे मिळवाल याकडे तुम्ही लक्ष द्याल. ठीक आहे. या ठिकाणी मी थांबते आणि आजची तासिका इथे संपवते.